मी श्यामल फकीरा पोरे, माझी जाऊ अनिता पोरे ना, आम्ही दोघी एकाच गुंठ्यात राहतो। मी फक्त तिला आहे ना विचारायला गेले, मी माझ्या नवऱ्याला का अशी बोलतीस अरे तुर, मग तिनं उठली आणि आली घरातून, आली की दर्जे माझ्या झिंज्या, परत लाकूड घातली माझ्या डोक्यात, लाकूड घातल्यावर मग माझं डोकं फुटलं। पोरायनं चौकीला घेऊन गेले, चौकीला माझी कंप्लेंटच घेतली नाही। तिथं पिरंगुट मधून पौडला लावलं, पौड मध्ये पण घेतली नाही माझी। मग बावधनला गेलो, बावधनला पण कंप्लेंट घेणं झाली माझी। आम्हाला 3 तास थांबवलं तिथंच। मग परत आम्हाला म्हणले की दुसऱ्या दिवशी या, परत गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी, परत आम्हाला बसून ठेवलं 2 वाजेपर्यंत। तक्रार घेतलीच नाही आमची। ती लोक येऊ द्या मग बसून बोलू असे म्हणत होते पोलीस लोक। त्यांचा कोण पत्रकार होता, त्याने आम्हाला दबावाखाली कंप्लेंट आमची घेतली नाही। मग आम्ही शिपी ऑफिसला कंप्लेंट केली। आमचं म्हणणं की डोकं फोडल्यामुळं जावाला आमच्या कंप्लेंट हे अटक केली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्हाला न्याय कुठंतरी भेटला पाहिजे आणि पोलिसांनी आमची कंप्लेंट घेतली नसल्यामुळे त्यांना पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पांडुरंग पोरे, पिरंगुट घोटावडे फाटा। ज्या दिवशी आमचा हा प्रकार घडला की आमच्या जाग्याच्या ह्याच्यावरनं हे घडलेलं आहे की जेणेकरून की आम्ही जे 3 भाऊ होतो, 3 भावातून 3 गुंठेची जागा होती, प्रत्येकी 1-1 गुंठा आलेला आहे। ते कोर्टातनं आमची हे पण झालेलं आहे की कोर्टातनं मी तिची आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे। तरी पण 2 नंबर वाल्याला 1 नंबर वाल्याला बाकीचे प्रत्येकी 1-1 गुंठा झाल्यामुळं ज्या गुंठ्यामध्ये आम्ही राहतो त्या गुंठ्यामध्ये सर्वात छोटा आणि मी राहत असल्यामुळं की माझी नोंद झाल्यामुळं त्यांना फक्त समज दिली की बाबा की हे तुम्ही हिकली बाजू तिकडे खाली करा। तर त्याच्यावरनं की शिवगाळ गेली भाऊजाईनं, आणि त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी आम्ही मुलांना बोलवल्याच्या नंतर बाबा काय असेल ही शिव्या का देते म्हणून त्यांना विचारपूस करण्या गेले, तर बायामध्ये गेल्याच्या नंतर तिने माझ्या मिशेचं डोकं फोडलं। तर ह्याचा न्याय भेटला पाहिजे आणि तिला अटक झाली पाहिजे। आणि ह्याच्यामुळं नाही गेले म्हणून आमची कंप्लेंट घेतली नाही। पौडला गेलो, पौडवरनं नाही घेतली। पिरंगुटला गेल्यानंतर पौडला पाठवलं, पौडवरनं बावदानला गेलो, बावदानवरनं परत त्या दिवशी घेतली नाही। दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलावलं, दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता गेलो। 10:30 वाजल्यापासून आम्हाला 2 वाजेपर्यंत त्यांनी बसवून ठेवलं। 2 पासून परत थोडासा कागद केला, परत जेवण करायला गेले, परत माझ्या मिशेतला चक्कर यायले म्हणून मी दवाखान्यात गेलो परत सोमवारी 13 तारखेला। तर त्याच्यानंतर म्हणले मुलांपाशी देतो, आम्हाला FIR काही भेटलेली नाहीये। तरी पण ह्या गोष्टी ह्या दबावाखाली आमची कुठल्या पोलीस लोकांनी दखल घेतलेली नाहीये। त्यांच्यावर पण त्यांची कसून चौकशी व्हावी आणि ज्यांनी कोणी ह्याच्या जे दबाव टाकलाय त्याचा पण ह्यांचा तपास व्हावा। आम्ही ह्याच्यानंतर आम्ही शिपी ऑफिसला जाऊन पत्र दिलेलं आहे।